हॅलो गाईज, मी आहे शिवानी आणि शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मस्तपैकी झटपट होणारा चिकन लेग पुलाव बनवूया। त्यासाठी मी चिकन लेग पीस घेतले होते, त्याला शिजून घेतलं होतं। मी लेग पीस घेतले, त्यात पाणी टाकलं, थोडेसे गरम मसाले टाकले, मीठ टाकलं आणि लेग पीस शिजून घेतले। मी त्याचा व्हिडिओ शूट केला होता, पण कदाचित तो माझ्या गॅलरीत सेव्ह नाही झाला। पण जे मी लेग पीस शिजवलं त्याचं पाणी मी वेगळं करून ठेवलं होतं आणि लेग पीस साईडला केले। दही घेतले 2 चमचे, लाल मिरची पावडर घेतली, जितपत तुम्ही तिखट खाणार तितपत तुम्ही तिखट टाकू शकता, म्हणजे वापरू शकता। काळी मिरी पावडर, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडीशी कसुरी मेथी ॲड करूया। मी लेग पीस घेतला, तुम्ही ह्याच्या जागी ड्रमस्टिक पण घेऊ शकता किंवा आपलं नॉर्मल चिकन पण घेऊ शकता, पण त्याचे थोडे मोठे पीस असतील तर खूपच चांगलं होईल। थोडंसं लिंबाचा रस घेऊयात। इथं अर्धा लिंबू पिळला होता मी 3 लेग पीससाठी। मीठ टाकूया चवीनुसार आणि थोडीशी हळद। मग हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। मसाला व्यवस्थित मिक्स झाला की पूर्ण लेग पीसला मी हे सगळं लावून घेणार आहे। पुन्हा सांगते, चिकन शिजवताना म्हणजे मी लेग पीस वापरले होते, ते शिजवताना मी लेग पीस मध्ये पाणी ॲड केलं, पाण्यामध्ये गरम मसाले आणि मीठ टाकलं। बासायच्या जागी मी अजून काहीच वापरलं नाही। आणि म्हणजे लेग पीस मी हे 99% शिजवले, 1% जे शिजवला नसेल मी। आणि मग त्यानंतर लेग पीस वेगळे ठेवले आणि त्याचं पाणी मी वेगळं ठेवलं। आता व्यवस्थित सगळ्या लेग पीसला मी हे मसाला व्यवस्थित लावून घेणार आहे। आता लेग पीस साईडला ठेवूयात आणि इथं कढईमध्ये तेल घेतलंय। तुम्ही ह्याच्या जागी तूप सुद्धा वापरू शकता, पण मी हा पुलाव तेलामध्ये बनवणार आहे। काजू घेतलात, काजू व्यवस्थित तळून घेऊयात। असेच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। काजू व्यवस्थित तळून झाल्यात, काजू काढले आणि त्याच तेलात आता आपण कांदा तळून घ्यायचा। मी तर 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते आणि त्याला पातळ आणि उभं चिरून घेतलं होतं। मस्तपैकी आता कांदा आपण तळून घेऊयात। गोल्डन ब्राऊन मस्त झाला की कांदा आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा। खूप सारे प्रकारचे पुलाव असतात, पण मी इथं थोडं वेगळ्या पद्धतीचा पुलाव केला आहे। नक्की ही डिश ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा की तुमची ही रेसिपी कशी झाली होती। त्याच तेलामध्ये आता मी खडे मसाले ॲड करते। त्यामध्ये मी तमालपत्र, शहाजिरा भरपूर घेतला होता, लवंग, काळी मिरी आणि दालचिनीचा वापर केलाय। तुम्ही ह्याच्या जागी मोठी विलायची, छोटी हिरवी विलायची पण वापरू शकता। इथं मी मिरचीचा वापर केलाय। जर तुम्हाला तिखट हवा असेल पुलाव तर तुम्ही जे आपले तिखट मिरच्या असतील ते वापरल्या तरी चालतील, पण मी इथं कमी तिखट मिरच्या वापरल्यात। आलं लसणाची पेस्ट ॲड करते आणि व्यवस्थित हे आपल्याला परतून घ्यायचे। जोपर्यंत आपला आलं लसणाचा तो उग्र वास जाणार नाही तोपर्यंत व्यवस्थित ते परतून घ्यायचे। दही ॲड करते 2 चमचे। व्यवस्थित आता सगळं परतून घेऊया। दहीचा कच्चा पण जायला पाहिजे तोपर्यंत दही आपल्याला परतून घ्यायचं आहे। ह्या प्रोसेससाठी थोडा वेळ लागला तरी चालेल, पण आपण मसाले टाकले, मिरची टाकली, आलं लसूण आणि आता दही टाकले, तर हे व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं। मग दही आपल्याला इतपत परतायचे की साईडने आपल्याला तेल दिसायला पाहिजे। आता जो आपण कांदा तळला होता त्याला मी बारीक केल्या हाताने चुरा केला होता आणि ते पण त्यामध्ये ॲड करते। आता पुन्हा आपण व्यवस्थित ते परतून घेऊया। स्टेप बाय स्टेप एक गोष्ट परतून घ्या, म्हणजे पुलाव खायला खूप टेस्टी लागेल।
मस्त आता हिरवी कोथिंबीर चिरली होती आणि पुदिनाही चिरला होता, तो ॲड करूया। पुलावमध्ये थोडं कमी, म्हणजे बिर्याणीमध्ये आपण खूपच पुदिना आणि कोथिंबीर वापरतो, तसं बिर्याणीमध्ये खूप जास्त पुदिन्याचा वापर नाही करायचा, हलकंसं टेस्ट येईल तेवढंच पुदिना वापरा। आता हे सगळे मसाले व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचे, जोपर्यंत तुमच्या घरात वास नाही सुटणार तोपर्यंत। मस्त असं घमघमाट वास येईल ह्या मसाले परतताना, कारण की दही, आलं लसणाची पेस्ट, मिरची, खडे मसाले, खूप मस्त वास येत होता। त्यानंतर जे मी चिकन शिजवलं होतं तुम्हाला सांगितलं, त्याचं जे सूप आहे ते आता ते मी ॲड करते। मी इथं 1 ग्लास तांदूळ बिर्याणी राईस तो भिजत ठेवला होता आणि इथं 2 ग्लास पाणी मी ॲड केलं। भिजवलेले तांदूळ म्हणजे पाणी व्यवस्थित उकळू दिलं आणि भिजवलेले तांदूळ आता ॲड केले। वेस्ट काहीच करायचं नाही आहे आपल्याला। व्यवस्थित ज्या भांड्याने आपण दही घेणार आहे ते भांडं पण स्वच्छ पुसून दहीचा वापर करा, वेस्ट आपल्याला काहीच करायचं नाही आहे। आणि जेव्हा तुम्ही चिकन शिजवणार तेव्हा ग्लासनी पाणी मोजूनच तुम्ही चिकनमध्ये ॲड करा, म्हणजे नंतरनं तुम्ही किती ग्लास तांदूळ शिजवणार आहे त्या पाण्यात त्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता। झाकण ठेवलं आणि आपण तांदूळ शिजतोय तोपर्यंत इथं लेग पीस फ्राय करून घेऊया। हलकंसं तेल घेतलं, त्यामध्ये लेग पीस टाकते। मी तर 3 लेग पीस घेतले होते, पण मी ज्या कढईमध्ये पुलाव केला त्या कढईमध्ये 3 लेग पीस ॲक्च्युली बसत होते, पण ते खूप असं भरून दिसत होतं, खालचा राईस दिसत नव्हता, त्यामुळे मी त्यामध्ये 2च लेग पीस ठेवले आणि 1 लेग पीस मी नंतरनं वरून सर्व केला होता। तर एक साईड ठेवली लेग पीसची, वरून झाकण लावलं, 5 ते 10 मिनटं त्याला वाफेत शिजू दिलं आणि पूर्ण लेग पीसची जागा आपण पलटी करूयात। पुन्हा झाकण ठेवते आणि दुसरी साईड पण व्यवस्थित शिजून घेऊयात। ऑलरेडी आपण लेग पीस 99% शिजून घेतला होता, तर ही प्रोसेस फक्त आणि फक्त आपल्याला लेग पीसला जो मसाला लावलाय तो व्यवस्थित मसाला त्या लेग पीसमध्ये आत जायला पाहिजे आणि लेग पीस खायला खूप छान, म्हणजे तंदूर सारखा फ्लेवर यायला पाहिजे इतपत आपल्याला ते लेग पीस तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। मस्त रंग दिसतोय। तुम्हाला जर फ्लेवर तर तंदूरचा येणारच, पण तुम्हाला जर लेग पीसचा रंग पण सेम तंदूर सारखं पाहिजे असेल तर तुम्ही ह्या जागी फूड कलर पण वापरू शकता, बट मी तसं नाही केलं, मी घरात बनवलं होतं म्हणून मी साधं सिंपल बनवलंय, पण खायला खूप टेस्टी लागत होतं, खूप म्हणजे खूप। आपण दरवेळेस बिर्याणी बनवतो तर काहीतरी वेगळं म्हणून मी ही डिश ट्राय केली होती। मी थोडंसं केसर भिजत ठेवले होते पाण्यामध्ये बारीक करून एकदम, तर ते ॲड केले। तळलेले काजू आपण सुरुवातीला तळले होते ते ॲड केले, वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करते। आणि बघा आपला तांदूळ पण आहे तो मी पूर्ण शिजवला नाहीये, थोडासा एकदम नॉर्मल वाफ यूज तोपर्यंत ठेवलाय, म्हणजे जेव्हा आपण मी आता लेग पीस ठेवते आणि पुढचं तांदूळ आपण वाफेत शिजू देऊया, म्हणजे आपल्याला ते दम द्यायचंय। लेग पीस ठेवले, व्यवस्थित झाकण लावते आणि तवा ठेवलाय मी खाली कढईच्या खाली आणि झाकण लावून मी 15 मिनिटं बारीक गॅसवर मस्तपैकी वाफ येऊन देणार आहे। 10 ते 15 मिनिटं झाली, मस्त तांदूळ एकदम सुटसुटीत झाला होता आणि खूप टेस्टी झालं होतं, म्हणजे एक बाईट चिकनची आणि एक बाईट तांदळाची। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।